नमस्कार. आज आपण मंथन राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा या संदर्भात संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. चॅनलला नवीन आल्यानंतर तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून असेच शैक्षणिक व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल. व्हिडिओला सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे मंथन स्तरीय परीक्षा नेमकी काय आहे हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला जाणून घेता येईल. चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी आशिष दत्त, यूट्यूब चॅनल ऑफिशियल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. मंथन ही शासनमान्य परीक्षा आहे. तसेच इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व वर्गासाठी ही परीक्षा घेतली जाते. मराठी, इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यमांसाठी ही परीक्षा आयोजित केली जाते. या परीक्षामध्ये नेगेटिव्ह मार्किंग म्हणजे नकारात्मक गुण पद्धती नसते. स्कॉलरशिप, नवोदय, NMMS, MPSC, UPSC तसेच इतर शासकीय स्पर्धा परीक्षेची उत्तम तयारी करण्याच्या दृष्टीने या परीक्षेला महत्त्व प्राप्त झालेले असते आणि याच अभ्यासक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला पुढे चालून स्पर्धा परीक्षेमध्ये चांगले यश मिळवता येऊ शकते. या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना वेळेचं व्यवस्थापन, तार्किक क्षमता, निर्णय क्षमता या सर्व गोष्टींची सवय लहानपणापासूनच लागते आणि त्याचा पुढे फायदा स्पर्धा परीक्षा देताना विद्यार्थ्यांना होत असतो. ही परीक्षा MCQ म्हणजे मल्टी टाईप क्वेश्चन प्रमाणे असते. एका प्रश्नाला 4 पर्याय दिलेले असतात. त्या 4 पर्यायामधून एक अचूक उत्तर विद्यार्थ्याला निवडायचे असते. शालेय अभ्यासक्रम व विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतांचा विचार करूनच अभ्यासक्रमाचा हा ठरवला जातो. म्हणजेच विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता व शालेय अभ्यासक्रम या सर्व गोष्टींची सांगड घालून हा अभ्यासक्रम ठरवला जातो. इयत्ता पहिली व दुसरीसाठी मराठी व सेमी इंग्रजी माध्यमासाठी फक्त पेपर 1 असतो. त्यासाठी काय कोणत्या विषय असतात, किती गुणांसाठी असतात हे आपण आता जाणून घेऊयात. विभाग 1 मध्ये भाषा असते मराठी, 15 प्रश्न असतात 30 गुणांसाठी. विभाग 2 मध्ये गणित असतात 25 प्रश्न 50 मार्कासाठी. विभाग 3 मध्ये इंग्रजी 10 प्रश्न 20 गुणांसाठी आणि विभाग 4 मध्ये बुद्धिमत्ता चाचणी 25 प्रश्न 50 गुणांसाठी. पहिली ते दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम आपण सांगितलेला आहे. आता आपण इयत्ता 3री ते 4थीसाठी नेमका अभ्यासक्रमामध्ये पेपरमध्ये काय विचारलं जातं हे आपण आता जाणून घेऊयात. पेपर 1 असतो विभाग 1 मध्ये भाषा मराठी हे 25 प्रश्न असतात 50 गुणांसाठी. विभाग 2 गणित हा 50 प्रश्न असतात 100 गुणांसाठी. हा झाला पहिला पेपर. पेपर दुसरा विभाग 1 मध्ये इंग्रजी भाषा असते 25 प्रश्न असतात 50 गुणांसाठी. विभाग 2 बुद्धिमत्ता चाचणी 50 प्रश्न असतात 100 गुणांसाठी. म्हणजे 2 पेपर हे 150 मार्कांचे हे असतात. इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठीची आता माहिती आपण सांगणार आहोत. पहिली फर्स्ट ते सेकंड स्टँडर्ड इंग्लिश मीडियम ओनली 1 पेपर, फक्त एकच पेपर असतो त्यांना, पेपर 1. पार्ट 1 मध्ये इंग्लिश भाषा असते 25 क्वेश्चन असतात 30 मार्कासाठी. पेपर 2 मध्ये मॅथमॅटिक्स म्हणजे गणित 25 क्वेश्चन असतात 50 मार्कासाठी. आणि पार्ट 3 इंटेलिजन्स टेस्ट बुद्धिमापन चाचणी 25 प्रश्न असतात 50 मार्कासाठी. हे झालं पहिली आणि दुसरी स्टँडर्ड. तिसरी आणि चौथी म्हणजे थर्ड आणि फोर्थ स्टँडर्डसाठी इंग्लिश मिडियमच्या पेपर कसा असतो, माध्यम कसं असतं ते बद्दल जाणून घेऊया. पार्ट 1 मध्ये इंग्लिश लँग्वेज फर्स्ट A 25 क्वेश्चन 50 मार्कासाठी. आणि पार्ट 2 मध्ये मॅथमॅटिक्स म्हणजे गणित 50 क्वेश्चन 100 मार्कासाठी. हा 150 मार्काचा भाग झाला. पार्ट 2 पण 150 मार्काचाच आहे. त्यामुळे पार्ट 1 मध्ये इंग्लिश लँग्वेज B क्वेश्चन 25 असतात 50 मार्कासाठी. पार्ट 2 मध्ये इंटेलिजन्स टेस्ट म्हणजे बुद्धिमापन चाचणी 50 क्वेश्चन 100 मार्कासाठी. म्हणजेच पार्ट 1 मध्ये भाषा पहिली इंग्रजी असते A, पार्ट B मध्ये सुद्धा इंग्रजी भाषा असते B. असे 150 मार्कांचे पार्ट 1 पेपर 1 आणि पेपर 2 असतात थर्ड आणि फोर्थ स्टँडर्डसाठी. आता 5 आणि 5th आणि 8th स्टँडर्डसाठी नेमकं सिलेबस काय असतो त्याबद्दल पेपरचं जाणून घ्या. पेपर 1 मध्ये पार्ट 1 इंग्लिश लँग्वेज 25 क्वेश्चन 50 मार्कासाठी. पार्ट 2 मध्ये मॅथमॅटिक्स म्हणजे गणित 50 क्वेश्चन 100 मार्कासाठी. पेपर 2 मध्ये पार्ट 1 हा मराठी विषयाचा असतो इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांसाठी 25 क्वेश्चन 50 मार्काला. आणि पार्ट 2 इंटेलिजन्स टेस्ट म्हणजे बुद्धिमापन चाचणी 50 क्वेश्चन 100 मार्काला. अशा रीतीने आज आपण मंथन राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा जी विद्यार्थ्यांना शालेय वयातच स्पर्धा परीक्षेची ओळख व्हावी यासाठी ही आयोजित केली जाते. ही स्पर्धा राज्यस्तरावर घेतली जाते. या स्पर्धेतून विद्यार्थ्यांना केंद्रस्तरीय राज्यस्तरीय बक्षीसही दिले जातात. मंथन ही राज्यस्तरीय परीक्षा आहे. या परीक्षेचं स्वरूप नेमकं कसं असतं,
पहिली ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी सिलेबस काय असतो, स्पर्धेचे पेपर कसे असतात, त्याचप्रमाणे ही एक शासनमान्य परीक्षा आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची चांगली ओळख विद्यार्थ्यांना या परीक्षेतून होती. अशा रीतीने आज आपण मंथन ही राज्यस्तरीय परीक्षेची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिली आहे. याचा विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल. त्यामुळे आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच स्पर्धा परीक्षा संदर्भात महत्त्वाची अपडेट, तसेच आता सध्या क्रिकेट IPL चालू आहे त्या संदर्भात क्रिकेटची माहिती असणारे व्हिडिओ, IPL मध्ये खेळाडूंनी केलेले विक्रम, असे एक ना अनेक व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला लवकर पाहायला मिळेल. चॅनलला नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.